ही शेव इतकी खुसखुशीत आहे की तोंडात ठेवताच विरघळते। बटाटा आणि मसाल्यामुळे यांची चव चटकदार आणि चविष्ट लागते। ती हलकी आणि कुरकुरीत आहे, अजिबात तेलकट झालेली नाहीये। छान अशी आलू शेव परफेक्ट अशी तयार झालेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते की आलू शेव कशी झालेली आहे ते। तर तुम्ही बघू शकता, खूप छान तयार झालेली आहे। नमस्कार, मी सारिका, सारिकाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे छान आलू शेव, जशी हल्दीरामची मिळते परफेक्ट तशी बनवायचा आपण आज प्रयत्न करणार आहोत। तर मी आज आलू शेव बनवते, तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात। आणि हो, व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे लागणार आहे बेसन पीठ। तर बेसन पीठ मी इथे गाळून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 2 ते 2.5 कप मेजरमेंटचे जे कप असतात ते 2 ते 2.5 कप घेतलेले आहे। त्यानंतर 5 बटाटे घेतलेले आहेत, त्यांना छान बॉईल करून घेतलेले आहेत। त्यानंतर लागणार आहे लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, मीठ, आमचूर पावडर आणि तेल लागणार आहे। तर तेल हे मी 1.5 चमचा घेतलेला आहे। हा जो मेजरमेंटचा चमचा आहे तेवढाच 1.5 चमचा घेतलेला आहे। तर आता बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर मी ही जी बारीक किसणी आहे तर त्याच्याने किसून घेणार आहे। तर अशी किसून घ्यायचे, म्हणजे शेव करत असताना त्यात बटाट्याचे असं तुकडा वगैरे एखादा येणार नाही आणि छान मिक्स होईल। छान मऊ शिजून घ्यायचे आहेत बटाटे। तर मी आता हे बटाटे किसून घेते। तर आता इथे बटाटे किसून झालेले आहेत। तर यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत, तर ते मसाले आपण आता अगोदर टाकून घेऊ। तर त्यासाठी तर यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे धना पावडर 1 टेबलस्पून टाकून घेतलेले आहे। त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे काश्मीरी मिर्च पावडर घेतलेली आहे, तर ती अर्धा टेबलस्पून टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आमचूर पावडर, मीठ, आता हे बेसन पीठ आपल्याला जेवढं हे बटाट्यांसाठी जेवढं बेसन पीठ लागेल तेवढं आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे। तर चला आता पीठ भिजवून घेऊ। अगोदर हे मिक्स करून घेऊ। आता टाकू बेसन पीठ। आता बेसन पीठ भिजायला जेवढं लागेल, बटाटे ओलसर असतात ना, मग जेवढं लागेल तेवढंच आपल्याला बेसन पीठ यात टाकून घ्यायचं आहे। लागता लागता टाकायचं। तर आता मी यात तेल टाकून घेते। आता याला भिजून घ्यायचंय। तर बघा हे पीठ कसं अजून नरम आहे, थोडं जास्तीचंच नरम आहे। त्यामुळे जसं पीठ लागत जाईल तसं पीठ टाकून घ्यायचंय। आणि हे टाकून झाल्यानंतर मीठही एकदा चेक करून घ्या, कारण कुठल्याही पदार्थात जर मीठ बरोबर असेल तरच त्या पदार्थाला चव आहे। म्हणून सगळं व्यवस्थित भिजून झालं की मीठ एकदा चेक करून घ्या। तर बघू शकतात, हे अशा पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं आहे। बटाटे फार ओलसर असतात, तर त्याला जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला वापरून घ्यायचं आहे। त्यानंतर मला आता 2.5 कप
पूर्ण पीठ मी वापरलेलं आहे, पूर्ण पीठ मला लागलेलं आहे. तर तुम्ही जेवढे बटाटे घेणार तेवढं तुम्हाला पीठ लागेल. तुम्ही जर बटाटे कमी घेणार 3 किंवा 4 असं, तर मग तुम्हाला तेवढं पीठ कमी लागेल. मला तरी 2.5 कप पीठ लागलेलं आहे आणि छान असं पीठ भिजून जायला हवं. तर आता याचे आपण शेव पाडून घेऊ. तर मी आता तेल गरम करून ठेवते. तर मी इथे हा चकलीचा साचा घेतलेला आहे. तर यात जी सर्वात बारीक शेवची जी असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे. तर मी ही घेते, बघू शकतात माझ्याकडे तर ही शेवटची बारीक आहे. तर ही मी टाकून घेते. आता लावून घेतलेली आहे. तर याला आता मी आतमधून तेल लावून घेते. असं छान तेल लावून घ्यायचंय आणि याचा छान असा लांबसर गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यात थोडं थोडं टाकून भरू नका, त्यात एअर म्हणजे हवा घुसेल. मग त्याने ज्या वेळेला आपण शेव पाडू त्यावेळेला ती शेव तुटून जाईल. म्हणून असा लांबसर गोळा करून घ्यायचा आहे हा असा. आणि मग एकसारखा त्याला असा त्यात आपल्याला सोडायचा आहे. आता हा जास्त झालेला मी काढून घेते आणि याला मी आता हे लावून घेते. तर आता हे भरून झालेलं आहे. तर मी आता हे लावून घेते याला. तर मी आता शेव काढून घेते. छान तळून झाली तर मी आता काढून घेते. तर मी ते यावर काढून घेतले. त्यातलं राहिलेलं जर तेल असेल ते सगळं ताटात निघून जाईल. बघू शकता छान शेव तयार झालेली. तर मी अशाच बाकीचे पण शेव काढून घेते. मस्त छान अशी आलू शेव तयार झालेली आहे. खूप छान क्रंची तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.